धुम्मस बघ तडतडते माझ्या डोक्याची. आई माई, एक विचारू का? आपल्याला आज खरंच हे घर सोडून जावं लागणार आहे का? काही काय बोलतेस? असं काही होणार नाही. आणि मी सगळी व्यवस्था लावली आहे ग. एवढं टेन्शन घ्यायचं काही नाही. तू डोकं दाब बाई, डोकं दाब. माझं डोकं जड झालंय. हो, पण ताराताई ऐकतील असं वाटत नाहीये मला. आणि सारंग सर पण म्हणालेत की आज हे घर सोडून जावं लागेल म्हणून. तू डोकं दाब ना. अगदीच वेळ आली तर मी जाईन हे घर सोडून. पण तुला इथंच राहावं लागेल हा. हा, तू या घरातनं आता जाता कामा नये. कारण मला जे करायचंय ते सगळं तुझ्याकरवीच साध्य करून घ्यायचंय. दाब दाब दाब. काही आठवत का नाहीये मला कालचं? काल जगन्नाथ आणि सारंग काहीतरी बोलत होते. काय बोलत होते? माझं लक्ष होतं त्यांच्याकडे. मी ते काय बोलताय ते ऐकतही होते, पण मला आठवत नाहीये काय बोलत होते ते. खूप प्रयत्न करते आठवण्याचा, पण मला आठवत का नाहीये. काल मला कोणीतरी भांग पाजली वाटतं. भांगच असेल. इतक्या लगेच कसं? काही कळतच नाहीये. आई ग भैरवी, हे काय? तिलोत्तमा, माझं खूप डोकं जड झालंय ग. काही सुधरतच नाहीये मला. कालचं काही आठवत नाहीये नीट. काय झालं काल? आधी सांग, शुद्धीवर आलीयस का? हो, म्हणजे नाही. मला काही कळत नाहीये तिलोत्तमा. मला कोणी काही पाजलं होतं का? मला कालचं काही नीट आठवतच नाहीये ग. काय मी बोलले का? काही झालंय का? हातात काय आहे तुझ्या? हे काय आहे ते? हे मला नाही माहिती. मला काय माहिती हे काय आहे? मला तर काही आठवतच नाहीये ना. मला वाटतं काल कोणीतरी ना भांग पाजली मला. सगळं विसरायला होतंय. सॉरी. तू शुद्धीत नाहीयेस. तुझा आराम कर. जा. मी म्हटलं होतं ना, कालचा शो अर्धवट राहिलाय. चालू द्या भैरवीजी. म्हणजे काल तू जे बोलून जाणार होतीस ते तू आज सगळ्यांना सांगणार आहेस, बरोबर? बरोबर सांगणार आहे ना. गुपित नाही तिलोत्तमा, तुला वाटतं तसं काही नाहीये. गुपित ना? हो, गुपितच. आजवर जे सत्य तुम्ही या घरापासून लपवलंय ना, त्याचा पडदा आज मी असा टराटरा फाडून टाकणार आहे. काय चाललंय तुझं कालपासून? गुपित गुपित गुपित. हा, काय हा तमाशा? उगाच काहीतरी बडबड करू नको. तुम्ही जा. काही नाहीये. तिला काही सांगायचं वगैरे नाहीये. जा तुम्ही. काहीतरी आपलं. ए तिलोत्तमा, तमाशा मी नाही, तुझ्या या लाडक्या लेकाने चालवलं. सारंग. म्हणजे विचार ना त्याला. विचार. तुझ्यापासून, सगळ्या घरच्यांपासून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावलीपासून त्याने कुठलं सत्याला पावलंय ते. सांग ना, स्वतःच्या बायकोपासून तू एक खूप मोठा सत्य लपवलंयस की नाही? आणि जगन्नाथजी, तुम्ही तर लेक म्हणता ना सावलीला तुमची?
मग या लेकीला इतके दिवस अंधारात का ठेवलं होतं तुम्ही? काय काय बोलतेस तू? इथली सगळी माणसं समजूतदार आहेत, त्यामुळे जे काही बोलायचं ना ते स्पष्टपणे आणि मुद्देसूद बोलला तर सगळ्यांचा वेळ वाचेल. स्पष्टच बोलते, मग स्पष्टच बोलते. ऐक सावली, मनावर दगड ठेव आणि ऐक. सारंगने आणि तुझ्या या मानलेल्या बापाने तुझ्यापासून कुठलं सत्य लपवलंय ते. हे सत्य ऐकल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाणार आहे. काय? संतती विरह योग याचा अर्थ कळतो का? परमेश्वराने प्रत्येक स्त्रीला ना एक वरदान दिलेलं असतं, आई होण्याचं. कदाचित फक्त आई होण्याचं सुख सावलीला मिळेलही, पण मातृत्वाचं सुख सावलीला कधीच मिळणार नाही. नियती हिला ते सुख कधीच देणार नाहीये, कधीच नाही.